नाशिकमध्ये भर दुपारी नाशिककरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। आपण आता मुंबई नाका परिसरामध्ये आहोत आणि चहूबाजूने बघतोय पूर्णपणे वाहतूक खोळंबलेली आहे, वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। नाशिक पोलिसांचं वाहतूक पोलिसांच्या नियोजनामध्ये अभाव दिसतोय आणि त्यामुळे हा प्रकार समोर आलेला आहे। आपण बघतोय रुग्णवाहिका अडकत आहेत, पोलिसांच्या ज्या गाड्या आहेत ह्या गाड्या देखील ह्याच वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या जात आहेत। आता ही जी वाहतूक आपण बघतोय ही CBS कडून मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक आहे। आता सध्या ज्या ठिकाणी उभा आहोत हे चांडक सर्कल पासून ही वाहतूक मुंबई नाक्याच्या दिशेने जाते आणि मागे जर बघितलं तर साधारणतः 400-500 मीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। खरं तर गोविंदनगर या ठिकाणी अंडरपासचं काम NHAIनं हाती घेतलेलं आहे। त्या कामामुळे काही ठिकाणची वाहतूक बदलण्यात आलेली आहे, परंतु ही जी वाहतूक आहे हा जो रस्ता आहे हा इकडनं CBS कडे जाणारा रस्ता हा जर बंद केला तर या बाजूने एकेरी वाहतूक ही पुढच्या दिशेला जाऊ शकते आणि ही वाहतूक कोंडी टाळता येऊ शकते। मात्र पोलीस प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते। रस्त्यावर एकही वाहतूक पोलीस कर्मचारी नजरेस पडत नाहीये, त्यामुळे नागरिक आपण बघतो हे बघा इथे अपघाताची घटना घडली आहे। रिक्षा आणि ही कार ही एकमेकाला धडकलेली आहे, यामुळे वादाचे प्रसंग देखील उद्भवत आहेत। परंतु हे वाद थांबवण्यासाठी, अपघात होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये हे थांबवण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी रस्त्यावर नाहीये। द्वारका ते मुंबई नाका हे अवघं 2 ते 3 मिनिटाचं अंतर आहे, मात्र त्यासाठी 1-1 तास लागतोय। 3 ते 4 रुग्णवाहिकांना या वाहतूक कोंडीचा खोळंबा करावा लागतोय आणि अशा प्रकारे वादाचे प्रसंग उद्भवतात। आपण बघतोय हे जे नागरिक आहेत हे नागरिकच ही भांडणं देखील सोडत आहेत। मागच्या बाजूला जर बघितलं तर पोलिसांची गाडी आहे, ही पोलिसांची गाडी देखील याच वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे। मात्र पोलीस आहेत त्यांच्या गाडीला सायरन आहे, त्यामुळे हे सायरन वाजवत पोलीस आपली गाडी पुढे काढतात, परंतु सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड असे हाल होत आहेत आणि हे हाल बघण्यासाठी कोणी नाही। केव्हापासूनची ही वाहतूक कोंडी आहे? हे सकाळपासून आहे, सकाळपासून वाहतूक कोंडी चालू आहे। तुम्ही इथेच असता? हो, इथेच असतं। स्टँड आहे इथे सुमारे 2 तासापासून ट्रॉफिक जाम आहे आणि हा रोजचाच प्रकार आहे। एक दिवस असं नाही की ट्रॉफिक जाम होत नाही, परंतु इथे ट्रॉफिक पोलिसांची वानवा आहे। ट्रॉफिक पोलीस फार क्वचित आढळतात, त्याच्यामुळे ह्या रस्त्याचं काहीतरी करावं असं आमचं म्हणणं आहे। हे बघा आपण बघतोय ही एक मोठी बस आलेली आहे। ही बस आता या ठिकाणी उभी असल्यामुळे मागच्या सगळ्या गाड्या मागच्या खोळंबलेल्या आहेत। खरं तर हे बॅरिकेड आहे। नवरात्राच्या वेळेस हा रस्ता पूर्णपणे बंद असतो, इथे यात्रा भरलेली असते, तर देखील एवढ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नाही। हा जो मार्ग आहे या मार्गावरनं येणाऱ्या या गाड्या जर दुसऱ्या बाजूने वळवल्या तर अशा स्वरूपाच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही। मात्र नाशिक महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन याकडे गंभीरतेनं लक्ष देत नाहीये आणि नाशिककरांना वेठीस धरलं जात आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.